हैदराबाद गॅजेट मागणी 1 वर्षापासूनची जरांगेंची प्रतिक्रिया तर सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे म्हणून जरांगेंचा सरकारला इशारा। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांची मुख्यमंत्री शिंदेंसमोर घोषणाबाजी। हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी तर आधीच अधिवेशन घेऊन 10% दिल्याची शिंदेंची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सेल तसंच पदाधिकाऱ्यांसोबत पार्थ पवारांची बैठकीमध्ये सरकारने राबवलेल्या विविध जनहिताच्या योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याबाबत सूचना। पुण्यामधील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडेंना पदावरून तडकाफडकी हटवण्याचा निर्णय। या पदावरती काम करण्यासाठी आवश्यक असलेले निकष पूर्ण होत नाहीत हे कळवण्यासाठी यूजीसीला 2 वर्ष लागले। नायर रुग्णालयामधील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा आरोप असलेल्या सहयोगी प्राध्यापकाचं निलंबन। महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील समितीकडे चौकशी हस्तांतरित। हिंगोली पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत घोषणाबाजी। अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे आणि शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत गोंधळ। कोल्हापुरात पोलीस ॲक्शन मोडवर गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अश्लील नृत्य करणाऱ्या 4 महिलांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। नाशिकच्या निफाडमध्ये शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या दोघा रोड रोमियोंना पोलिसांनी भर चौकात दिला चोप। पोलिसांचं सर्वत्र कौतुक। विशेष म्हणजे मुलींनीही रोड रोमियोला दिला चोप। दोन्ही रोड रोमियोंना पोलिसांनी केली अटक। लालबागच्या राजाच्या चरणी मागील 24 तासात 47,50,000 रुपयांचं दान अर्पण तर 616 ग्रॅम सोनंही अर्पण। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका महिलेला भोवळ। मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत लगेच महिलेला रुग्णालयात नेलं। वीकेंड असल्यानं भक्तांची संख्या अधिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।